की जय. प्रियतम मेहेर प्रभू, आमच्यामध्ये उपस्थित होऊन आपण आम्हा सगळ्यांना आपल्या दर्शनाचा आणि प्रेमळ सहवासाचा आनंद घ्यावा आणि आमचं मार्गदर्शन करावं हीच आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा. जय बाबा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं यासाठी आम्हास तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहेर बाबान की जय. अवतार मेहेर बाबान की जय. अवतार मेहेर बाबान की जय. जय बाबा. सगळ्यांना जय बाबा. अवतार मेहेर बाबांचे लेख आणि संदेश भाग 2 आपण सुरू केला आणि भाग 2मध्ये महत्त्वाचं प्रकरण आहे साधकाची लक्षणे. त्याचे 4 भाग आहे. आपण पहिला भाग मागच्या वेळी संपवलेला आहे. दुसरा भाग सुरू केला होता. दुसऱ्या भागाचं हेडिंग आहे काही दिव्य गुणविशेष, म्हणजे साधकाचे काय काय गुणविशेष असतात. तर अगदी थोडंसं राहिलेलं आहे दुसऱ्या भागामधलं, तर तो दुसरा भाग संपवून मग आपण तिसऱ्या भागाला आज लगेच सुरुवात करूया. आणि तिसरा भाग आहे सेवा तत्परता. फार महत्त्वाचं आहे हाही चॅप्टर. आणि आपल्या सगळ्यांना आठवत असेल की भाग 1मध्ये सुद्धा ह्याबद्दल बाबांनी पुष्कळ सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये साधनेचे स्तर असा एक चॅप्टर होता आणि कशा प्रकारची साधनाचे वेगवेगळे प्रकार असतात, स्तर असतात आणि कशा प्रकारे जीवात्म्याचं हळूहळू प्रगती होत जाते ह्याच्यातही पुष्कळ ठिकाणी ह्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. पहा आणि इन डिटेल आणि जनरल पण कसं त्याचा आपण संदर्भ लावू शकतो डे टू डे लाईफमध्ये. काही दिव्य गुणविशेषमध्ये आपण बघितलं होतं की अध्यात्म जीवनास आवश्यक असलेले गुणविशेष परस्परांवर आधारित असतात, की कुठला एकच गुणविशेष असून चालत नाही. खूप गुणविशेष असतील आणि एखादाच जर तुमच्याकडे नसेल तरी त्या बाकी गुणांचं माती होते असं त्याच्यामध्ये एक वाक्य होतं. त्यानंतर कशी धैर्य पाहिजे, चिकाटी पाहिजे साधकाकडे. जग जसं असेल तसं त्या जगाचा स्वीकार करून आपण प्रेमाने आणि निस्वार्थपणे कशी त्याची सेवा करायची, सेवा द्यायची. जग बदलायचा प्रयत्न आपण केला तर साधकाची प्रगती कधीही होणार नाही. ते जसं आहे तसं स्वीकार करूनच त्या साधकाला पुढे जावं लागेल, आपला मार्गक्रमण करावं लागेल. आणि म्हणूनच त्याच्या ठिकाणी सहिष्णुता असणं फार जरुरी आहे. तिथे कठोरपणा, तिरस्कार, औदासिन्य ह्या गोष्टी त्याच्या ठायी असता कामा नये. आणि कसं नैतिक धैर्य त्याच्याकडे असायला पाहिजे, आत्मविश्वास कसा असायला पाहिजे. हा शेवटचा पॅरेग्राफ होता, नैतिक धैर्य आणि आत्मविश्वास. तर एक साधारण त्याची लिंक लागावी विषयाची म्हणून मी गेल्या वेळेचा पॅरेग्राफ एक्सप्लेन नाही करणार, पण फक्त एकदा परत वाचून घेते म्हणजे लिंक लागेल पुढे त्याची. नैतिक धैर्य आणि आत्मविश्वास हा शेवटचा पॅरेग्राफ होता. साधकाची लक्षणे भाग 2मध्ये दैवी गुण कोणते असतात साधकाचे ते सांगताना त्याबाबत बाबा स्पष्टीकरण देतात. जगरीतीला आव्हान न देता साधकाने तिच्यासमोर मान तुकवली असती तर सहिष्णुतेचा प्रश्न त्याला बिकट झाला नसता. परंतु सर्व जगाने विरोध केला तरी स्वतःच दृगोचर म्हणजे दिसलेले झालेल्या उच्चतर जीवनाच्या आदर्शास निष्ठेने चिकटून राहणे हे त्याचे सर्वश्रेष्ठ कर्तव्य होऊन बसते. स्वानुभूत श्रेष्ठतर सत्याबद्दल निष्ठावंत होण्याकरता कधीही न डगमगणाऱ्या नैतिक धैर्याची व अजून सत्याभिमुख न झालेल्या लोकांची निंदा, उपहास व द्वेष यांना सामना देण्यास तत्पर असण्याची आवश्यकता असते. व या बिकट संग्रामात त्याला सद्गुरूंची व अन्य सहसाधकांची
नेहमी मदत होतच असली तरी सत्याकरता सदा सर्व काळ दुसऱ्याच्या सहाय्याची अपेक्षा न करता एकट्याने झुंजत राहण्याची शक्ती त्याने वाढवली पाहिजे. स्वतःमध्ये व सद्गुरूमध्ये दृढविश्वास असल्यानेच असे परमश्रेष्ठ नीतिधैर्य अंगी बांधते. जगावर प्रेम करून सद्गुरूंच्या रीतीने त्याची सेवा करणे हे दुर्बल हृदयाचे काम नाही. म्हणजे सगळं जग जरी तुमच्या विरोधामध्ये गेलं तरीही तुम्ही न डगमगता कसं कार्य करायचं. एक छोटंसं याची घटना सांगते. पाथर्डीला त्या काळात म्हणजे अगदी 70च्या दशकामध्ये वडिलांना वाटलं की लोक भजनाला येतात, प्रसादाला येतात, पण आता त्यांना बाबांबद्दल अधिक माहिती देऊया म्हणून मग त्यावेळी फिल्म वगैरे जास्त नव्हत्या, हे काही यूट्यूब वगैरे तर बिलकुल नव्हतं. तर त्यांनी विनंती केली आणि त्यावेळेला अमेरिकन अटॉर्नी जॅक स्मॉल म्हणून होते, तर ते फिल्म घेऊन आणि आदी काका त्यांच्यासोबत, तर मुद्दाम नगरून ते फिल्म सगळं त्याची अरेंजमेंट, पडदा वगैरे सगळी केली होती. टेकडीवर घरं असल्यामुळे लाऊडस्पीकर अनाऊन्समेंटची व्यवस्था केली, पडदा आणला, ह्याने प्रोजेक्टर आणि फिल्म घेऊन आले हे आदी काका आणि जॅक स्मॉल. आणि ती फिल्म तुम्हाला माहिती आहे की आता फिल्म वेगवेगळ्या यायला लागल्या. आधीची जी फिल्म होती ती ओरिजिनल स्वरूपात होती, त्याच्यात साऊंड वगैरे काहीच नाही, बाबांचं दर्शन आणि मूक सगळा त्या कारभार होता त्यावेळेसचा. आणि ती फिल्म जेव्हा तिथे ते दाखवायला लागले सगळे लोक खूप जमले. भरपूर लोकांना सांगून झालं होतं, घरोघर जाऊनही आम्ही सांगायचो आणि त्याचे पत्रकं वाटून छापून वाटले होते, त्यामुळे लोक भरपूर आले आणि सगळी गर्दी काय म्हणतात ना, काय हौसे नवसे गवसे म्हणतात तसं सगळ्या प्रकारचे सगळे लोक आले, गर्दी झाली. पण जेव्हा फिल्म सुरू झाली तर साधारण मला वाटतं अर्ध्या तासाने असेल, काय माहीत कुठनं काय प्रकार झाला, तर कुणीतरी दगड फेकला आणि मग नंतर 5-6 दगड म्हणजे दगडफेक सुरू झाली अक्षरशः. आणि हे त्यावेळी म्हणजे बाबांच्या दर्शन व्हावं, बाबांनी सांगितलं माझ्या फिल्म बघणं हे माझं प्रत्यक्ष दर्शन केल्यासारखं आहे, इतकं त्याचं महत्त्व आहे. आणि इतक्या कष्टाने तिथे हे घेऊन तरीही सांगायचा मुद्दा म्हणजे न डगमगता त्यांनी ते शांत केलं, पुन्हा फिल्म चालू केली. म्हणजे सांगायचं की जगाने काही करू दे, उपहास करू दे, द्वेष करू दे, थट्टा मस्करी करू दे, आपण आपलं कार्य निस्वार्थपणे पुढे चालू ठेवायचं असतं आणि सद्गुरूची नेहमी जोड असतेच तशा कार्याला. मला पटकन आठवलं म्हणून मी हे सांगून टाकले. पुढचा पॅरेग्राफ आहे निश्चिंत वृत्ती. नीतिधैर्य व आत्मविश्वास यांना निश्चिंत वृत्तीची जोड पाहिजे. निसूर राहा म्हणतात त्याला, खेड्यामध्ये निसूर राहा, पण खरंच ते गरजेचं आहे आणि आजच्या युगात तर भयंकर गरजेचं आहे. खूप सारखं एन्झायटी लेव्हल वाढवून पुढे काय होईल, मागे काय झालं त्याची चिंता, त्या एक एक गोष्टींचा विचार करून काही उपयोग होत नाही. त्यामुळे आत्मविश्वास तर पाहिजेच, नीतिधैर्यही पाहिजे आणि निश्चिंत राहायला शिकलं पाहिजे प्रत्येक परिस्थितीमध्ये. ह्या नीतिधैर्य आणि आत्मविश्वास ह्यांना जोड कशाची पाहिजे तर निश्चिंत वृत्तीची जोड पाहिजे. आणि निश्चिंत वृत्ती जर असली तर आपोआप काय होईल, जो बाबा एक्सपेक्ट करतात किंवा प्रत्येक ठिकाणी हा शब्द आहे इक्विपॉइज किंवा समानता त्याला म्हणता येईल. म्हणजे कुठली परिस्थिती असू दे शांत समरस समान राहता आलं पाहिजे, चंचलपणा नाही झाला पाहिजे. चिंतेमुळे मानसिक शक्तीचा जो अपव्यय होतो तितका दुसऱ्या फारच थोड्या गोष्टींनी होतो. की बाबांनी हे नेहमी सांगितलं आहे, डोंट वरी बी हॅपी. का सांगितलं की चिंतेने असं म्हणतात ना की चिता जिवंत माणसाला, चिता मृत माणसाला जाळते आणि चिंता जिवंत माणसाला जाते, असं मराठीत एक म्हण आहे या अर्थाची. जसं चिंतेने बाबा सांगतात की तुमची जी मानसिक शक्ती आहे तिचा इतका व्यर्थ जाते, ती वायफळ जाते आणि चिंतेमुळे मानसिक शक्ती जितकी नष्ट होते तितक्या दुसऱ्या कुठल्याही प्रकाराने होत नाही. आणि बाबांनी आणखी एका ठिकाणी आपण पुस्तकात हे पण बघितलं की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे गुरु, वेगवेगळे देव ह्यांना फॉलो का नाही करायचं,
कारण ते फॉलो करताना, त्यांची भक्ती करताना तुमच्या मानसिक शक्तीचा तुम्ही उपयोग करत असता आणि ती मग एका ठिकाणी फोकस झाली तर त्याचा चांगला उपयोग होतो. ती सगळीकडे वापरली जाऊन तिचा अपव्यय होऊ नये हा त्यामागचा हेतू असतो. चिंतेमुळे मानसिक शक्तीचा जो अपव्यय म्हणजे वायफळ जाते, नष्ट होते, तितका दुसऱ्या फारच थोड्या गोष्टींनी होतो व पूर्णपणे चिंतारहित बनणे हे फारच कठीण कार्य आहे. त्याचबरोबर बाबा हेही सांगतात की टोटली एकदम चिंतारहित बनणं फार कठीण काम आहे, अशक्य नाही. जेव्हा म्हणजे हा अभ्यासाचा भाग आहे. हळूहळू सतत त्याची सवय करून ते होऊन जातं की गेलेल्याची चिंता करायची, विचार आणायचा नाही, पुढचं भविष्याची चिंता करायची नाही आणि लिव्ह इन टू द प्रेझेंट. जरी कुठली एखादी घटना घडली, कशाने मन विचलित झालं, तरी ह्या गोष्टीचा लगेच विचार करून शांत राहून बाबांची आठवण करून हळूहळू त्याच्यावरती पण तुम्हाला विजय प्राप्त करता येतो. जेव्हा मनाविरुद्ध गोष्टी घडतात तेव्हा चिंतेचा अनुभव येतो. पण झालेल्या गोष्टींबद्दल ते तसे झाले नसते तर बरे झाले असते असा विचार करणे वृथा आहे, म्हणजे व्यर्थ आहे. ती गोष्ट होऊन गेल्यानंतर आता ती गोष्ट घडून गेली, ती आपल्या हातात होती का? झालेली गोष्ट बदलणं आता आपल्या हातात आहे का? अजिबात नाही आहे. जी होणार आहे ते आपल्या हातात आहे का? बिलकुल नाही आहे. मग ज्या गोष्टीवर आपलं नियंत्रणच नाही त्याच्याबद्दल कशाला उगाच काळजी करायची, त्याचा कशाला विचार करायचा? म्हणजे त्या गोष्टीचा, जी गोष्ट आपण बदलू शकत नाही, तो भूतकाळ आहे, पास्ट आहे, त्याला आपण बदलू शकत नाही, मग त्याच्याबद्दल चिंता करणं व्यर्थ आहे. विगत म्हणजे झालेल्या विगत गोष्टी झाल्या तशाच राहणार, ज्या होऊन गेल्या त्या तशाच राहणार. त्या बदलता येणार आहे का? नाही बदलता येणार आहे. कितीही चिंता केली तरी त्या निराळ्या होणार नाहीत. परंतु सीमित अहंवृत्तीशील मन म्हणजे जे मन आहे ते अहंवृत्तीचा अहंकारावर त्याचं आसन, अहंकार हे त्याचं आसन आहे. अशा अहंकाराच्या आसनावर जे बसलेलं मन आहे ते कसं आहे? मर्यादित आहे. त्या अशा मर्यादित मनाने स्वतःच्या भूतकालाशी तादात्म्य पावते. ते मन काय करतं? स्वतःचंच जे घडून गेलेलं आहे त्या गोष्टींशी एकरूप होतं, त्याच्याशी संबंध होते आणि भग्न आशांच्या यातना जागृत ठेवते. जे भग्न आहेत, तोटका मोटका ज्या आशा आहेत, ज्या आता होऊन गेलेल्या आहेत, ते सफळ इथून पुढे होणार नाही, अशा गोष्टींच्या ज्या पीडा आहेत त्या जागृत ठेवते. या प्रकारे अस्वस्थ मनाला उद्विग्न करत राहते. अस्वास्थ्य म्हणजे चिंता केल्यामुळे अस्वास्थ्य होतं मनाचं आणि ते मनाचं अस्वास्थ्य, हे जे अस्वास्थ्य आहे ते मनाला उद्विग्न करत राहतं. अहंनिष्ठ मनावर, अहंनिष्ठ मन म्हणजे जे अहंकारावर आधारित आहे, म्हणून मागे एका प्रकरणात सांगितलेलं आहे की हे मन कशावर बसलेलं आहे? त्या अहंकाराच्या आसनावर ते बसलेलं आहे. त्यामुळे त्या आसनाला डामाडौल करणं हे पहिलं कार्य असतं. अहंनिष्ठ मनावर भूतकाळ कुरघोडी करतो. त्याचप्रमाणे भविष्यकाल अवांछनीय म्हणजे नकोसा. त्याचप्रमाणे भविष्यकाल अवांछनीय असण्याचा संभव असला, नकोसा असला, म्हणजे अमुक एक गोष्ट होईल का, आता तिसरं महायुद्ध होईल का, ते नकोसा आहे, पण तरी ते आपल्या हातात आहे, न होऊ ते नाही, मग त्याची चिंता करत राहणं. त्याचप्रमाणे भविष्यकाल अवांछनीय असण्याचा संभव असला म्हणजे त्याच्याबद्दलही चिंता वाटते. असे झाले म्हणजे चिंता ही अपेक्षित आगामी परिस्थितीत सामना देणाऱ्या पूर्वप्रयत्नास आवश्यक सहचर व म्हणून समर्थनीय वाटते. आता हे थोडं क्लिष्ट वाटण्याची शक्यता आहे. आगामी म्हणजे येऊ घातलेल्या, जी परिस्थिती येणार आहे तिला तोंड देण्याची पूर्वतयारी असं वाटेल बऱ्याचदा. सपोज आता यंग मुलं आहेत, त्यांच्या पुढे भविष्य आहे, त्यांना चरितार्थासाठी काहीतरी साधन पाहिजे, उपजीविकेसाठी साधन पाहिजे, पैसे मिळवले पाहिजे, घर संसार चालवला पाहिजे. मग त्यांनी अभ्यास करणं, करिअर बिल्डअप करणं, त्यासाठी तयारी करणं, नोकरी शोधणं, ही पूर्वतयारी तिथपर्यंत ठीक आहे.
आणि म्हणून कुणी म्हणेल की भविष्याची पण ती चिंता न करता करायचं. मग हे कसं शक्य आहे की काम करायचं पण त्याच्या फलावर लक्ष ठेवायचं नाही. म्हणजे जे गीतेत सांगितलं आहे कर्मण्येवाधिकारेस्तु मा फलेषु कदाचन. म्हणजे तुम्ही ते कार्य करा, त्याची तयारी करा, परंतु त्याचे काय परिणाम होतील त्याच्यावर आस लावून बसायचं नाही, त्याची चिंता करायची नाही. ते परमेश्वराच्या हातात सोडून द्यायचं. का? कारण तसंही त्याची चिंता करून तुम्ही जे कार्य करणार असता ते कार्यावर पण परिणाम होतो. दॅट गेट्स अफेक्टेड. त्या कार्यावर पण परिणाम होतो आणि तसंही त्याचे रिझल्ट जे असतात उत्तम कार्य केल्यानंतर तुम्ही परिणामांची चिंता करायला नाही पाहिजे, ते तुमच्या हातात नसतात. म्हणून असं बाबा सांगतायत चिंता ही अपेक्षित म्हणजे अपेक्षा काय आहे पुढे आगामी परिस्थितीत सामना देणाऱ्या पूर्वप्रयत्नास आवश्यक सहचर व म्हणून समर्थनीय वाटते. पण कोणतीही परिस्थिती केवळ चिंता करून सुधरू शकत नाही. परंतु बऱ्याचशा अपेक्षित गोष्टी घडूनच येत नाहीत व घडून आल्याच तर त्या बहुधा अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक स्वीकरणीय ठरतात. जे आपली अपेक्षा असते, आपल्याला जे वाटतं तसंच घडेल असं नाही. बऱ्याचदा ज्या आपल्या अपेक्षा असतात तसं घडतंच असं नाही. चिंता ही वासनेच्या उत्तेजाने ज्वराक्रांत झालेल्या कल्पनेचा परिणाम आहे. परत एक छोटंसं पण क्लिष्ट वाक्य आहे की ही चिंता जी आहे ती कशी झालेली आहे? उत्तेजित झालेली आहे. कशामुळे झालेली आहे? ज्या वासना आहेत, इच्छा आहेत, त्या अशा वासनेच्या उत्तेजाने ज्वराकांत म्हणजे अगदी त्याचा ताप चढलेला आहे, असा त्याचा भार चढलेला आहे, अशी ती कल्पना आहे. म्हणजे चिंता हा परिणाम आहे. चिंता हा परिणाम आहे. कशाचा परिणाम आहे? कल्पनेचा परिणाम आहे. कल्पना करतो आपण की काय होईल पुढे, असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, अशी कल्पना आपण करतो. पण ती कल्पना कशी आहे? ती ज्वराक्रांत आहे आणि ती पण वासनेच्या उत्तेजनाने ती ज्वराक्रांत झालेली अशी कल्पना आहे. चिंता हा परिणाम आहे. अशा कल्पनेचा परिणाम आहे जी कल्पना वासनेच्या उत्तेजनाने ज्वराक्रांत झालेली आहे. चिंता ही वासनेच्या उत्तेजनाने ज्वराक्रांत झालेल्या कल्पनेचा परिणाम आहे. व चिंतेत अनुभवास येणारी सर्व दुःखे स्वयंनिर्मित असतात. वेगळं काही नको. हे म्हणतात ना सेल्फ इम्पोज, इनबिल्ट आहे. इनबिल्ट आहे चिंता. कशी आहे? इनबिल्ट. काय आहे त्याच्यामध्ये? सगळे दुःख त्या चिंतेत निर्माण झालेली ऑलरेडी आहेत आणि मग ती दुःख कोणाच्या वाट्याला येतात? जो चिंता करेल त्याच्या वाट्याला येतात. मग चिंताच नाही केली तर चिंतेमध्ये जी सामावलेली इनबिल्ट आहेत, स्वभावतः जी दुःख आहेत ती वाट्याला येतील का? येणार नाही. चिंतेत अनुभवास येणारी सर्व दुःखे स्वयंनिर्मित, स्वतः निर्माण केलेली असतात. चिंतेने कधीच कोणाचे कल्याण झाले नाही. चिंतेमुळे मानसिक शक्तींचा ऱ्हास म्हणजे नष्ट होतात, कमी होतात. मानसिक शक्तींचा ऱ्हास तर होतोच, पण जीवनातील परिपूर्णता आणि आनंदही घटून जातात. म्हणजे केवळ त्याच्यामुळे मानसिक शक्तीचाच ऱ्हास होतो, मानसिक शक्तीच फक्त नष्ट होतात असं नाही. तर चिंता केल्याने मानसिक शक्ती नष्ट तर होतातच, पण जीवनामधला जो आनंद आहे, परिपूर्णता आहे, शांतपणा आहे, तेही नष्ट होतं. पुढचा पॅराग्राफ आहे, पान नंबर 75वर आपण आहोत. प्रसन्नता, उत्साह आणि समता. तर आपण काय बघतोय? साधकाचे काही दैवी गुण. तो असा जीवात्मा साधक जो अध्यात्म मार्गावर प्रगत होत चाललेला आहे की ज्याला ईश्वरी साक्षात्कार प्राप्त करायचा आहे. अशा साधकाची काय काय लक्षणं असतात हे बाबा सांगतात. त्याच्यामधलं काही दैवी गुण जे आहेत साधकाचे ते या प्रकरणात बाबांनी स्पष्ट केलेले आहेत. त्याच्यात आपण आत्ता बघितलं की निश्चिंत वृत्ती पाहिजे. कशी पाहिजे? त्या नीतिधैर्य पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे आणि निश्चिंतता पाहिजे. आणि निश्चिंतता कधी येईल? जेव्हा चिंता करणं तो सोडेल तेव्हा. तसंच त्याच्यामध्ये प्रसन्नता पाहिजे, उत्साह पाहिजे, समता पाहिजे. असा जो साधक असतो
त्यातला आणि एक दैवी गुण म्हणजे प्रसन्नता, उत्साह आणि समता. साधकास जे गुणविशेष अत्यंत आवश्यक आहेत त्यामध्ये प्रसन्नता, उत्साह व समता यांच्या इतके महत्त्वाचे फार कमी आहे. अत्यंत आवश्यक आहे हे बाबा सांगतात. याच्या इतकं आवश्यक काही नाही. आणि प्रसन्नता म्हटल्यानंतर पटकन माझ्या डोळ्यापुढे नाव आणि चेहरा आला की आपले DY नाफडे भोपाळचे, ज्यांना आम्ही भाऊ म्हणायचो, भाऊ नाफडे. एकदम कधी ते बघायचं हसतमुख प्रसन्न चेहरा असायचा. कधी कसली चिंता नाही, उद्वेग नाही, चिडचिड नाही. इन शॉर्ट, साधकास जे गुणविशेष अत्यंत आवश्यक आहेत त्यांमध्ये प्रसन्नता, उत्साह, कसा त्याचा उत्साहाचा झरा पाहिजे, आणि समता म्हणजे ज्याला आपण इक्विपॉइज म्हणतो, एक शांत कुठल्याही परिस्थिती. समता म्हणजे काय? समता सुख असो दुःख कुठल्याही परिस्थितीमध्ये समसमान भाव पाहिजे. ना दुःखाने तो विव्हळ होत, ना सुखाने हुरळून जात. ना दुःखाने होरपळून जात, ना सुखाने हुरळून जात. अशी अवस्था म्हणजे समता भाव किंवा इक्विपॉइज, की कुठलीही परिस्थिती आली तरी तो आपला जो सुंदर एक पॉइज आहे तो ढळू देत नाही. चिंतामुक्त झाल्याशिवाय हे गुण विकसित होऊ शकत नाही. जर चिंता त्यांनी केली तर त्याचा इक्विपॉइज जाणार, त्याच्यात निश्चिंत वृत्ती नसणार. चिंता केली तर उत्साह पण मावळणार आणि प्रसन्नता पण मावळणार. म्हणजे हे 3 गुण यायचे असतील तर चिंता ही काढली पाहिजे. मन जेव्हा उदास, विषण्ण किंवा उद्विग्न असते तेव्हा त्याचे व्यापार अव्यवस्थित आणि बंधनकारक होतात. तुम्ही सगळ्यांचा आपल्या अनुभवाला ही गोष्ट असेल की उगाचच कधीतरी चिडचिड झाली, उदास असेल, विषण्ण असेल, उद्विग्न असेल तर कुठलंही काम नीट होत नाही, सगळं व्यवस्थित होऊन जातं, पुन्हा मनालाही बरं वाटत नाही. त्यामुळे सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये प्रसन्नता, उत्साह व समता राखण्याची आत्यंतिक आवश्यकता उत्पन्न होते. जीवन चिंतारहित झाल्याशिवाय ह्यातील एकही गुण साध्य होत नाही. परंतु गतकालाबद्दल म्हणजे होऊन गेलेल्या काळाबद्दल, भूतकाळाबद्दल किंवा भविष्याबद्दल आसक्ती असेल तर त्यातून चिंता ही अवश्यम एव निर्माण होणारच. म्हणजे चिंतेचं मूळ कशात आहे? आसक्तीमध्ये. जर भूतकाळाबद्दल किंवा भविष्याबद्दल आसक्ती असेल, आसक्ती जर नसेल, गेलं गेलं झालं, येणारं येईल तेव्हा बघता येईल, असा जर भाव असेल, त्याबद्दल आसक्ती नसेल, ओढ नसेल तर चिंता होणार नाही. आणि जर त्याच्याबद्दल आसक्ती असेल तर मग तिथे चिंता निर्माण होणार. जय बाबा, कुणाला काही विचारायचं आहे का? कुणाच तरी माईक ओपन आहे. तर चिंतेचं मूळ आहे आसक्ती. जोवर मन पूर्णपणे निरासक्त बनत नाही तोवर चिंता कोणत्या तरी रूपात राहतेच. म्हणून आधी आपल्याला सवय कशाची केली पाहिजे? निरासक्त. आसक्ती नको. की आसक्ती कमी कशी होईल, नष्ट कशी होईल, ह्याचा प्रयत्न आधी आपण करायला पाहिजे. आसक्ती जर गेली, कमी झाली, नष्ट झाली तर चिंता पण नष्ट होणार. मार्गातील बघा, सगळे सांगतात की चिंता करू नका, पण चिंता कशाचं, तिचं मूळ काय आहे, ती कशाचा परिणाम आहे? जसं आत्ताच आपण बघितलं की ती कल्पनेचा परिणाम आहे. आणि ती कल्पना कशी झाली आहे? वासनेच्या उत्तेजनाने ज्वराक्रांत झाली. इन शॉर्ट, चिंतेचं मूळ काय आहे? आसक्ती किंवा वासना. मग त्या जर नष्ट केल्या तर चिंता नष्ट करायला मदत होईल. एवढं छानपणे असं कुणी सांगितलं आहे का? हे बाबाच सांगू शकतात. मार्गातील अडथळ्यांचे उल्लंघन करून जाण्याकरता साधकास एकनिष्ठतेची जरुरी आहे. आता हे सगळं करताना अडथळे तर रस्त्यात येणारच. मग ते अडथळे पार करण्यासाठी काय गरज आहे? एकनिष्ठता, जी आपल्या सगळ्यांकडे, की बाबा म्हणजे ह्या सगळ्यातनं आपल्याला पार करून नेणार. काही झालं की बाबा, सगळ्याचा उच्चार, सगळ्याचा उपचार, सगळं काही बाबा. मग ही जी एकनिष्ठता आहे ही सगळ्या अडचणींवर मात करायला उपयोगी पडते. सांसारिक व्यवहारामध्ये मानसिक शक्तींचा व्यय झाल्यास त्यांची उन्नती फारच हळू होते. जर साधकाची मानसिक शक्तींचा खर्च झाल्या, व्यय झाल्या तर मग त्याची उन्नती झपाट्याने होत नाही
आधीच सांगितलेलं आहे बाबांनी वेळोवेळी की ह्या आध्यात्मिक प्रगती फार हळूहळू होते आणि ती सततची प्रक्रिया आहे. एका जन्मात नाही तर अनेक जन्मात आणि कैक जन्मात ती सतत जे काही आपण अभ्यास करतो तो चालू ठेवायला पाहिजे. आणि अशामध्ये चिंतेसारख्या गोष्टीमध्ये जर मानसिक शक्ती आपल्या खर्च झाल्या तर आपली प्रगती अजून बाधित होते. संयम आणि विरक्ती एकनिष्ठतेला आवश्यक आहेत. एकनिष्ठतेसाठी काय पाहिजे? संयम पण पाहिजे आणि विरक्त भाव पण पाहिजे. परंतु एकनिष्ठता असणे म्हणजे भासमान संसारातील सर्व प्रलोभनापासून विरक्ती असणे. त्याकरता मन सर्व मोहांपासून परावृत्त व्हावयास पाहिजे आणि पूर्ण इंद्रिय जय साधला पाहिजे. इंद्रिय मग सगळे ते रसना, वासना, गंध, कान सगळे जे काही वासना आहेत त्या सगळ्या इंद्रियांवर जय प्राप्त झाला पाहिजे. खऱ्या प्रबोधनाच्या शोधात एकाग्र होण्याकरता संयम आणि वैराग्य साधलेले असावयास पाहिजे. खरं प्रबोधन म्हणजे जागरूकता. कसली जागरूकता आहे? इथे समाज प्रबोधन नाही, स्वतःचं प्रबोधन करायचं आहे. स्वतःचं म्हणजे आत्म्याचं. मग त्याचा साक्षात्कार होण्यासाठी, ती जागरूकता येण्यासाठी, त्या शोधामध्ये एकाग्र होण्यासाठी काय पाहिजे? वैराग्य पाहिजे आणि संयम पाहिजे. पुढचा पॅरेग्राफ आहे गुरुच्या मदतीचा लाभ घेणे. आता हे सगळं आपल्या एकट्याला शक्य आहे का? हे सगळं करणं, हे साधणं शक्य आहे का? सद्गुरूच्या, गुरुच्या, अवताराच्या मदतीशिवाय हे शक्यच नाही. मग आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की आता बाबा देहात नाहीत तर आपण सद्गुरू शोधला पाहिजे का? माझं स्वतःचं म्हणणं आहे बिलकुल नाही. कारण त्यांची सगळ्यांची आपली जबाबदारी बाबांनी घेतलेली आहे. ते जरी देहात नसले तरी ज्या ज्या आत्मा ज्या ज्या पॉईंटवर आलेला आहे तिथून त्याला पुढे कसं न्यायचं. आणि तुम्ही तितकं हे असाल तर तुम्हाला जाणवतं की हळूहळू बदल कसे होत आहेत तुमच्यामध्ये. त्यामुळे एनिवे गुरुच्या मदतीने हे सगळे अडथळे पार करायला पाहिजे. गुरुच्या पथप्रदर्शनाचा लाभ झाला नसल्यास साधना पथातील उन्नती निश्चित किंवा सुस्थिर होऊ शकत नाही. हा जो साधनेचा मार्ग आहे, साधना पथ म्हणजे साधनेचा मार्ग किंवा आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग, ह्या मार्गावर गुरुचं मार्गदर्शन नसेल, त्याचा लाभ झाला नसेल तर तिथली जी प्रगती आहे ती निश्चित आणि सुस्थिर, चांगली स्थिर अशी होऊ शकत नाही. गुरुची मदत असणे ही उन्नतीची सर्वश्रेष्ठ अट आहे. ही अट आहे. आणि कशाची? आध्यात्मिक प्रगतीची. उन्नती कशी पाहिजे? आध्यात्मिक उन्नती, आध्यात्मिक प्रगतीची अट काय आहे की गुरुची मदत पाहिजे. आणि साधकास तात्कालिक दृष्टीने अत्यावश्यक असणारे पथप्रदर्शन व मदतच सद्गुरूच्या द्वारा मिळतात. त्या साधकाला त्यावेळेला जी मदत हवी, जसं त्याला मार्गदर्शन हवं ते मग कुठल्याही द्वारा, तो गुरु जरी देहात नसेल फक्त तरी तो आपोआप त्या आपल्या शिष्याची काळजी घेतो. त्या कोणत्या वेळेला त्या शिष्याला कुठल्या मार्गदर्शनाची मदतीची गरज आहे ती कुठल्या ना कुठल्या साधनाद्वारे त्याच्यापर्यंत ती पोहोचवली जाते. साधकाने स्वतःच्या उन्नतीकरता प्रयत्नाची पराकाष्ठा करावी इतकीच गुरुची अपेक्षा असते. त्याचं काय म्हणणं आहे? देह रे हरी पलंगावरी नको. तर स्वतः तुम्ही सुद्धा त्यासाठी प्रयत्न करणं जरुरी आहे. आणि ते प्रयत्न जेव्हा प्रामाणिक प्रयत्न असतील त्यावेळेला गुरु आपोआप तुमची मदत करतो. चेतनेच्या आमूल परिवर्तनाची तो अपेक्षा करत नाही. सद्गुरू तुमच्याकडनं ही अपेक्षा करत नाही की तुम्ही एकदम खूप काही आमूलाग्र बदल तुमच्यामध्ये करावा आणि एकदम आत्मसाक्षात्कार, ईश्वर साक्षात्कारापर्यंत जावं. एवढी अपेक्षा सद्गुरू तुमच्याकडनं करत नाही. तुमची कुवत किती आहे, तुमची तयारी किती आहे, तुमचा मार्ग किती कष्टाचा किंवा कुठे कसा पुढे जातो हे सगळं त्याला ठाऊक असतं. तुमचे सगळे पूर्वजन्मही त्याला ठाऊक असतात. त्यामुळे तो टप्प्याटप्प्याने त्या वेळेला कशी प्रगती होईल इथपर्यंतच तो तुमचं प्रामाणिक मेहनत फक्त त्याच्याकडनं अपेक्षित असते. जेथे भूमिकेची पूर्वतयारी सिद्ध असते तेथेच तो चेतना परिवर्तनाची अपेक्षा करतो. भौतिक व्यवहाराप्रमाणेच आध्यात्मिक उन्नतीमध्येही काल हे एक महत्त्वाचे तत्त्व आहे.
आपल्याकडे म्हणतात ना की वेळ हे सगळ्याचं रामबाण औषध आहे, किंवा कोणाचा दुःखातून बाहेर काढायचं असेल तर लोक म्हणतात काळ गेला की होईल, काळ हेच एक औषध आहे. तसंच उन्नती साधण्यासाठी किंवा कशासाठीही वेळ लागतो. भौतिक प्रगती पण करायची तर तुम्हाला एक तो टप्पा गाठण्यासाठी वेळ लागतो. जसं भौतिक ह्या मायावी दुनियेमध्ये, भौतिकतेमध्ये काळ हे महत्त्वाचं तत्त्व आहे, तसंच आध्यात्मिक प्रगतीमध्ये सुद्धा काळ हे एक अत्यंत महत्त्वाचं तत्त्व आहे. ते हळूहळू होणार, त्याचा तो वेळ घेणार. साधकाला आध्यात्मिकतेमध्ये पुढे ढकलल्यावर गुरु स्वतः दिलेले सहाय्य साधकाला पूर्णपणे आत्मसात होईपर्यंत वाट पाहतो. एकदम पेशन्स असतात सद्गुरूच्या ठिकाणी. तुम्ही हळूहळू तुमचं ते, जसं तुम्ही खिचडी भात शिजायला टाकलं तर शांतपणे आपण ते शिजायची वाट बघतो की नाही, त्याचप्रमाणे गुरुसुद्धा काय करतो की एकदा तुम्हाला पुढे ढकललं, त्याने पुश दिला की मग तुम्ही ते पूर्ण आत्मसात करून त्याच्यात पूर्ण परिपक्व होऊन मग पुढे जाण्याची तो शांतपणे वाट बघतो. आध्यात्मिकतेची मात्रा प्रमाणाबाहेर दिली गेली व विशेषतः ती अप्रासंगिक असेल तर तिच्यामुळे अवश्यमेव अनिष्ट प्रतिक्रिया होते. एखादा औषध जर डोस झाला, ओव्हरडोस झाला आपण म्हणतो, एखाद्या औषधाचा ओव्हरडोस झाला तर कसं त्याचे दुष्परिणाम होतात, तसंच आध्यात्मिकतेमध्ये सुद्धा ती जेवढं पाहिजे तेवढंच, त्याचा पण अतिरेक झाला तर त्याचे, किंवा अप्रासंगिक म्हणजे ती वेळ नसेल, ती जागा नसेल, तर तिथे जर ती आध्यात्मिकता त्याला एकदम तो मोठा डोस पाजला गेला, ते वय नसेल, तर अगदी लहान बालक आहे, त्यावेळेला आपण त्याच्याकडनं ह्या सगळ्या अपेक्षा करून आपण त्याला आध्यात्मिकचे डोस पाजतो का? नाही. आपला आपण त्यानं प्रगती केली तर तो भाग वेगळा. किंवा तसे जर बालकामध्ये उत्तम गुण तुम्हाला दिसले तर तुमचं काम एवढंच आहे की त्याला पोषक वातावरण करून त्याला सपोर्ट करायचा, त्याला खंडित करायचं नाही. त्यामुळे इथे जे म्हटलं आहे की आध्यात्मिकतेची मात्रा जर प्रमाणाबाहेर दिली गेली, ती जर अप्रासंगिक असेल तर तिच्यामुळे अनिष्ट प्रतिक्रियासुद्धा होतात. म्हणून स्वतःच्या मध्यस्थीचे साधकाचे अतिशय हित साधण्याची जेव्हा खात्री असेल, स्वतःच्या मध्यस्थीने साधकाचे अतिशय हित साधण्याची जेव्हा खात्री असेल, अशाच क्षणाची गुरु अत्यंत काळजीपूर्वक निवड करतो. तर गुरुला काळजीपूर्वक निवड करावी लागते की कोणता हा क्षण आहे आणि कोणत्या क्षणी त्या साधकाला काय द्यायचं. एकदा मध्ये पडून मदत केल्यावर तो साधकाला त्याच्या सहाय्याची खरी आवश्यकता निर्माण होईपर्यंत असीम धीरतेने वाट पाहत राहतो. जितकी धीरता आपल्यात असायला पाहिजे प्रगती साधण्याची, तितकीच किंबहुना जास्त धैर्यता त्या सद्गुरूला सुद्धा बाळगावी लागते. एकदा तुम्हाला मध्ये पडून त्यांनी मदत केली की मग पुन्हा परत तुमची जोपर्यंत मदत पडत नाही तोपर्यंत त्याच्या गुरुच्या मदतीची गरज पडत नाही तोपर्यंत गुरु मध्ये पडत नाही आणि तो शांतपणे वाट बघत राहतो. म्हणून आपलं काम काय आहे? गुरु आहे, ज्याची तशी तयारी झालेली आहे असे आत्मे गुरु शोधतच असतो. तुम्हाला कुठे गुरुला शोधायला जायची गरज नसते. आपलं काम काय आहे की ती आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी जे जे करणं जरुरी आहे ते सतत धीराने, शांतपूर्वक, प्रयत्नपूर्वक, धीराने करत राहायचं. इमानदारीने कष्ट करत, कष्ट म्हणजे काय? आध्यात्मिक कष्ट, तयारी ती केलीच पाहिजे. ही तयारी करणं हे फक्त आपलं काम आहे. इथे साधकाची लक्षणे प्रकरणमधलं भाग 2 काही दिव्य गुणविशेष संपला आणि आता आपण लगेचच प्रकरण 8 साधकाची लक्षणे भाग 3 सेवा तत्परता हे सुरू करणार आहोत. त्याआधी कुणाला काही बोलायचं आहे, विचारायचं आहे, सांगायचं आहे? जे झालं याच्याबद्दल काही सांगायचं आहे, विचारायचं आहे? काही नाही प्रश्न असं समजते. काही कोणाचे प्रश्न असतील, काही कुणाला शेअर करायचं असेल तर जरूर करा, नाहीतर आपण पुढे जाऊया. डॉक्टर थावरेंना काही प्रश्न आहेत का? बऱ्याच दिवसात काही विचारलं नाही डॉक्टर थावरेंनी. ठीक. हां, जय बाबा.
हां हां हां